जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आमच्याकडे आलेली i20 डिझेल. हिची गेलेली एसीची कूलिंग कॉईल डॅशबोर्डच्या आतमध्ये बसलेली असती. कूलिंग कॉईल तिच्यासाठी खोलणार आहे आम्ही डॅशबोर्ड. गॅस भरल्यावर तिचा गॅस लिकेज होत होता, त्यामुळे कूलिंग कॉईल टाकणार आहे. खोलणार आहे डॅशबोर्ड. डॅशबोर्ड खोलायसाठी स्ट्रिंग, एअरबॅग वगैरे सगळं काढावं लागेल. पुढचे कूलंटचे पाईपलाईन आणि एसीची पाईप वगैरे खोलावं लागेल. स्ट्रिंगच्या वरचा आम्ही एअरबॅग काढलाय. आता इकडची वायरिंग काढायचं चालू आहे. गिअरचे रांडकेचे बोल्ट पण खोलले. पुढची स्क्रीन वगैरे काढली सगळी. तर खोलणार आहे स्ट्रिंग. तिथून स्ट्रिंग खोलणार आहे. ठीक आहे. स्ट्रिंगचा नट खोललाय आम्ही. नट ठीक आहे. आगे बाहर स्टीयरिंग ये गाड़ी हा पुढचा कवर काढलाय आम्ही वायपरचा. वायपरची मोटर वगैरे काढणार. इकडे एक बोल्ट आहे आणि इकडे एक बोल्ट आहे. त्यानंतर आतमध्ये 2 बोल्ट आहे. 2 बोल्ट काढावं लागेल. आतल्या पिलरला बसलेले असतात. ठीक आहे. त्यानंतर मग एसीची पाईपलाईन वगैरे काढून डॅशबोर्ड घेणार आहे आता बाहेर. डॅशबोर्डचे सगळे बोल्ट वगैरे खोलले आम्ही. इकडची वायरिंग वगैरे काढली सगळी. ठीक आहे. डॅशबोर्ड काढलाय आम्ही बाहेर आणि कूलिंग कॉईल पण काढलेली आहे. ती राहिली कूलिंग कॉईल. जे एसी गॅस लिकेज होतं ते इथून लिकेज होत होतं. ठीक आहे. याला करू चेक करून तुम्हाला दाखवतो कुठून गॅस चाललो होतं बाहेर. ठीक आहे. नवीन आलेली आहे कॉईल, कूलिंग कॉईल. हे बघा नवीन कूलिंग कॉईल, ओरिजिनल होंडाईची. जुनीची कंडिशन अशी आहे. पूर्ण जाम झालेली होती आणि ब्लोअर आम्ही पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर याच्या आतमध्ये फिटिंग करून टाकू. फिटिंग करताना दाखवतो तुम्हाला कसं फिटिंग करायचं. इथं आहे त्याचा लोकेशन, कूलिंग कॉईल बसायचा.
बुलोरमध्ये कॉईल बसलेली आहे आणि डॅशबोर्ड आता बसवणार आहे आम्ही गाडीवर. ठीक आहे, फिटिंग झाल्यावर तुम्हाला दाखवतो. डॅशबोर्ड बसलाय गाडीवर, आता फायनल फिटिंग करणार. ECची पाईपलाईन बसलेली आहे आणि कूलंटची पण हिटिंग कॉईलची पाईपलाईन लावली आम्ही. हवाचा प्रेशर भरलेला आहे याच्यात, प्रेशर भरून टेस्टिंग करायसाठी सोडला हिला. हवा वगैरे काही कमी वगैरे होती का 100वर आहे. ठीक आहे, बाकी आतला दाखवतो. आतली फिटिंग पण झालेली आहे, फक्त एअरबॅग लावायचं राहिलं आहे. लिकेज तर नाही आहे, तर भरणार गॅस सोडून देतो आतमध्ये हवा जी भरलेली. हवा सोडल्यावर गॅस भरणार. एअरबॅग लावायचं राहिलेलं आहे. गॅस भरू पहिलं गाडीत. झाली गाडी स्टार्ट. हवा पण एक नंबर यायला लागली. आता गॅस भरू. गॅस भरल्यावर दाखवतो आता. ठीक आहे, भरलाय गॅस. एक नंबर थंडी व्हायला लागली गाडी. हवा पण एक नंबर यायला लागली. मला दाखवतो 2 मिनिट. Oh my God! Wow! बघू शकता तुम्ही, एकदम हवा एक नंबर यायला लागली आता. Oh my God! Wow! जी गाडीत प्रॉब्लेम होता ती सॉल्व्ह झालेला आहे. आणि ती प्रॉब्लेम यायचा रिझन आहे, टायमिंगवर EC फिल्टर चेंज नाही केलं, त्यामुळे कूलिंग कॉईल जाम होऊन तिथून लिकेज झाली होती. प्रॉब्लेम होता ती शॉर्टकट केला आहे आम्ही. व्हिडिओ पसंत आला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. आज के व्हिडिओमध्ये एवढाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.